कृषी आणि संबंधित विभागांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतं, बियाणं मुबलक प्रमाणात आणि वेळेवर उपलब्ध करावीत असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत। जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागानं 4,99,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन केलेलं आहे। मागील वर्षापेक्षा या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे। तरी कृषी आणि संबंधित विभागांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात तसंच वेळेवर उपलब्ध करावेत असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। नियोजन भवन इथं आयोजित खरीप हंगाम 2026 आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत तक्रार निवारण QR कोडचं विमोचन करण्यात आलं। प्रारंभी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागानं केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, आमदार बाळासाहेब देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील यांनीही कृषी विभागानं शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत तसंच लिंकिंग होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली। प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंबा फळझाडाला पाणी घालून सोयाबीन पिकांची प्रातिनिधिक स्वरूपात पेरणी करून तसंच दीपप्रज्वलन करून खरीप हंगाम बैठकीला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम तसंच उत्कृष्ट उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। तर कृषी विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला।